औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेसवर पहाटे दरोडा पडला होता. पहाटे 3च्या दरम्यान दरोडेखोर घुसले डब्यामध्ये आणि महिलांसह अनेक प्रवाशांना त्यांनी मारहाणी केली. यावेळेस रोख रक्कम, मोबाईल आणि दागिन्यांची त्यांनी लूट केली. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ स्थानकावर ही घटना घडली. जखमी प्रवाशांवर सोलापुरात उपचार सुरू आहे. मात्र या घटनेनंतर लोहमार्ग सोलापूर विभागाचे SDPO संकेश्वरी तसेच पोलीस निरीक्षक महेश भाविकट्टी, PSI शब्बीर तांबोळी, LCB कडील PSI शरणार्थी, PSI वाघमारे व स्टाफ असे घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.